तर आपण सकाळचा नाश्ता करून आता आपण मथुरासाठी निघालेलो आहे. विशाल पण रेडी झालेला आहे. चला तर रेडी झालेले आहेत तर निघूया आता आपण मथुरासाठी. हा ना चलो आपली ट्रेन आहे दिल्लीपासून मथुरा 7:30ची ट्रेन आहे. तयारी आमची झालेली आहे. नाश्ता पण झालेला आहे. चला इथून तर निघालेल्या आपण गुड मॉर्निंग मित्रांनो. इथून निघालेलो आहे आपण आता हॉटेल ओएसिसमधून. आता आपला पुढचा प्रवास चालू होतो आहे. तर बघत राहा ब्लॉग. पुढे आता आपण चाललो आहे मथुरासाठी. ठीक आहे. स्टेशनला गेल्यानंतर कुठली ट्रेन आहे काय ट्रेन आहे तुम्हाला दाखवतो मी. ओके चला मित्रांनो आपण सकाळी न्यू दिल्ली स्टेशनला आपण पोहोचलेलो आहे इकडे. तर आता इथे भरपूर गर्दी आहे. भयंकर गर्दी आहे इकडे. तुम्ही बघू शकाल इकडे. आता आमची लोक मला वाटतं कुठे कुठे गेलेत काय कल्पना नाही. पण मला वाटतं पुढे कुठेतरी असतील ती लोक. रिक्षा पाठीपुढे झालेल्या आहेत आमच्या. आणि 10 नंबर प्लॅटफॉर्मवरून आमची ट्रेन आता जी सुटणार आहे. सध्या गर्दी तुम्ही बघू शकता. गर्दी काय आहे ती प्लॅटफॉर्मवरती. दिल्ली उगाच बोललं जात नाही. एवढी गर्दी पण इथं असते प्लॅटफॉर्मवरती. आहे बघा नवी दिल्ली स्टेशन रेल्वे स्टेशन. तर चला चालू आहे आपण. जास्त वेळ न वाया घालवता प्लॅटफॉर्म नंबर 10ला पोचायचं काम करायचं आहे आपल्याला लवकरात लवकर. तिकडे आपण जेवलो काल रात्री. हे बघा चला चालत राहा चला. आणि मला वाटतं ओ गाडी पाटील चला पुढे तिकडे. ओम कुठे आहे चला. बघा मित्रांनो हा न्यू दिल्लीचा आपला रेल्वे स्टेशन आहे. हा जो समोर दिसतोय ना हे आपले माणसं इकडे सर्व आलेले आहेत. आणि हा नवी दिल्लीचा आपला रेल्वे स्टेशन आहे. बघा हा नवी दिल्ली रेल्वे स्टेशन. हा दिल्लीचा अख्खा एरिया आहे. आपण इकडे आलेलो आहे याला न्यू दिल्ली स्टेशनला. आपण इथे उभे आहे सध्या. आता आपली ट्रेन आहे थोडा वेळ जायसाठी या साईडला. आपण सर्व सामान वगैरे घेऊन इथे वेटिंगला उभे आहे. तिकीट वगैरे घेऊन उभे आहे. आता जस्ट आता वरतून खाली मी आलो. चांगली व्यवस्था आहे न्यू दिल्ली स्टेशनला. हा न्यू दिल्ली स्टेशन आहे रेल्वे स्टेशन. चला बघूया आता आपली गाडी कधी येते ती. तर आता आम्ही इथे मथुराला आलेलो आहे. तर मथुराला इथं आम्ही थोडं सामान वगैरे टाकतोय. प्रत्येक रिक्षा केलेलं आहे इकडे. इथे अशा प्रकारचे रिक्षा असतात. हे मथुरा स्टेशन आहे. समोर आहे ते संपूर्ण. त्यामुळे संपूर्ण मथुरा स्टेशन आहे. समोर आहे ते इकडे. आणि आता हा संपूर्ण सामान आम्ही इथे ऑटोमध्ये लोड करतो इथे वरती. हे बघा अशा प्रकारे ऑटोमध्ये लोड केलेलं आहे सर्व ठिकाणी सामान. आणि आता आमचा हा प्रवास आम्ही चालू करतो इकडे. डायरेक्ट आता मथुरा हॉटेलला आम्ही चाललो आहे. ठीक आहे. हे आपण वृंदावनला आपल्या हॉटेलला आलेलो आहे इकडे. इथे आपण आता चेक इन करणार आहोत थोड्याच वेळात. आणि मग फ्रेश वगैरे होऊन आपण वृंदावन बघण्यासाठी निघणार आहोत. मित्रांनो बघा आपण ह्या हॉटेलला थांबलेलं आहे. हॉटेल डिवाइन एलिगन्स. हा हॉटेल आता फार एरियाचा लांबचाच एरिया आहे. इथे शांतता एरियामध्ये. पण वृंदावनमध्ये आपण ह्या हॉटेल डिवाइन एलिगन्सला आपण थांबलेलो आहे. आणि ठीकठाक हॉटेल आहे. हे असं काही हॉटेलमध्ये हायफाय पण नाही आणि एकदम साधा पण नाही. ठीकठाक फॅसिलिटी आहे हॉटेलमध्ये. तर मित्रांनो नमस्कार. आपण आता रूममध्ये चेक इन केलेलं आहे. हां हे आपलं रूम आहे मित्रांनो. इकडे बघा हा मस्तपैकी छोटासा रूम आहे पण चांगला रूम आहे. तुम्हाला मी दाखवतो त्याचं बाहेर एक्झॅक्टली कसं आहे ते बघा. ही बाहेरची लॉबी आहे. हे बघा ही संपूर्ण बाहेरची लॉबी आहे या साईडला इकडे. आणि बाकीचे जे सर्व मेंबर्स आहेत त्यांचे रूम खाली आहेत. आणि आम्हाला इथे वरती रूम मिळाला कारण की आमचं ट्रिपल ऑक्युपन्सी होतं. इथे 2 आणि तिकडे 1 म्हणून आम्हाला इथे वरती मिळालेलं आहे. छोटीशी रूम आहेत पण क्लीन नीट आणि टायडी व्यवस्थित आहेत. आणि इथे आम्ही आमचेच ब्लॉग पण बघत आहे की काय चाललं आहे ते तेवढं व्ह्यू वाढायसाठी. बाकी इतर कामं चाललेली आहेत. तर बघू थोडा वेळ तर निघायचं प्लॅनिंग आहे 3:30-4 वाजेपर्यंत. तर निघू तेव्हा तुम्हाला दाखवूच की काय कसं काय आहे पुढचं ते. तोपर्यंत ब्लॉग बघत राहा मित्रांनो. ठीक आहे चला बाय बाय.
प्रेम मंदिरला आहे इकडे ऋषिकेशला आहे बघा. ऋषिकेश नाही सॉरी वृंदावनला आपण प्रेम मंदिरमध्ये आहे. आणि गर्दी बघा किती आहे ती लोकांची, सर्वांची एवढी गर्दी आहे. खाली तुम्हाला दाखवतो मी बाहेरून. आत तर जायचं योग बहुतेक वाटत नाही कारण की एवढी भयंकर गर्दी आहे आणि लहान पोरं वगैरे, त्यामुळे आम्ही आज जायचं थोडं टाळतोय. पण तुम्हाला मी दाखवतो तरी पण इकडून कसं काय आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. पूर्ण 1 मिनिट पाठी या. हां बघा तुम्हाला दाखवतो मी कसं आहे ते बघा. हा आहे प्रेम मंदिर. तर हा प्रेम मंदिरचा पूर्ण भाग आहे. किती सुंदर दृश्य आहे बघा प्रेम मंदिरचं. तर हे प्रेम मंदिर आहे आणि हा तिकडे आता लाईट शो असतो या वेळेला. तिकडे आम्ही थोडं उभे आहे पण आम्हाला आतमध्ये जायला काय हे नाही आहे. गर्दी इकडे पब्लिक फुल आहे, अजिबात जागा नाही आहे आणि फुल पब्लिक आहे इकडे. त्यामुळे हा मंदिर आहे. तर हा हे मंदिर आतून आपल्याला बघायला मिळणार नाही आहे. ह्याचं दृश्य थोडंफार गर्दी असल्यामुळे जास्त क्लिअरिटी काढता येत नाही आपल्याला. हा आहे प्रेम मंदिर. बघा मित्रांनो, हा प्रेम मंदिरचा परिसर आहे. हे बघा, हे आपले जर लोक इकडे आलेले आहेत बघायसाठी तर बघतायत इकडे. आणि हा आपला प्रेम मंदिरचा परिसर आहे. हा आपला प्रेम मंदिरचा परिसर आहे. पुढे हो काढतायत ना. बघा इकडे इस्कॉनमध्ये सर्व इकडे दुकानं आहेत. याची बेकरीची दुकानं आहेत, स्वीट आहेत, इकडे फरसाण वगैरे आहे. या गोष्टी इकडे आतमध्ये आहेत. हे मंदिरच्या आतला भाग आहे. मंदिरच्या आतला भाग आहे बघा इकडे. इकडे सर्व इस्कॉनमधल्या ह्या सर्व गोष्टी इथे मिळतात. फार मोठं मंदिर आहे इस्कॉनचं इकडे. हे बघा फार मोठं मंदिर आहे. तुझं दाखवतो पुढे पुढे इकडे प्रत्येक गोष्ट इकडे आहे अवेलेबल आहे बघा. इकडे फोटो फ्रेम्स वगैरे अवेलेबल आहेत. इकडे छोटंसं रेस्टॉरंट पण आहे खाण्यापिण्यासाठी. बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत तिकडे. हे बघा चहा वगैरे, चहा कॉफी लस्सी. आणि इथून एक्झिट आहे. इथून बाहेर जायला इथून एक्झिट आहे इकडे.
इथे बघा फ्रूटची मार्केट आहे सर्व. इकडे फ्रूटची काही दुकानं आहेत, इकडे फ्रूटची दुकानं आहेत, समोरची कपड्याचं दुकान आहे. बऱ्याचशा गोष्टी इकडे अवेलेबल आहेत, चाट वगैरे आहेत तिकडे. आणि बघा हे मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो मी. पुन्हा एकदा आपण मंदिराचा बाहेरचा परिसर आपण घेऊया. हा बाहेरचा परिसर मगाशी घेतला नव्हता मी. हे बघा आता जस्ट आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आहे. तर हा मंदिराच्या समोरचा परिसर आहे बघा. हा बघा इस्कॉन मंदिर. आणि हा आता मंदिराचं काम वगैरे चालू आहे. हा इस्कॉन मंदिरचा परिसर आहे. आणि ह्या साईडला संपूर्ण मार्केट आहे बघा. ह्या साईडला राधाकृष्ण हे सर्व कपडे वगैरे मिळतात त्यांचे. इकडे सर्व मूर्ती वगैरे सर्व तेच मार्केट आहे इकडे. इकडे पण सर्व फुलं वगैरे हे बघा. अख्खं मार्केट त्याचंच आहे या साईडला. हॅलो चला इकडे आपण बघू. त्याचं मार्केट आहे बघा. ते सर्व मार्केट आहे इकडे पण. इथे बघा हे कृष्णाचं हे लाईट्स वगैरे तुम्हाला दाखवतो बघा मी. इथे छोटं पिझ्झाचं दुकान वगैरे आहे. इथे सर्व ठिकाणी मी असंच बघतो इकडे काय ना काय. इथे बघा इथे पानवाले आहेत. इथे अशी छोटे छोटे कार्ट आहेत आईस्क्रीमचे. या साईड तुम्ही इकडे बघाल तिथे बघा ते कृष्णाचे कपडे, छोटे मोठे कपडे. खाली तिथे बघा छोटे छोटे कपडे आहेत. इथे काही बांगड्या वगैरे, श्रीकृष्णाच्या मूर्त्या छोट्या मोठ्या. सर्व म्हणजे मार्केटच आहे इकडे. हे बघा कपडे घालायचे मुलांचे, नवरात्रामध्ये घालायचे कपडे वगैरे इकडे आहेत. तिथे खाली बांगड्या वगैरे आहेत. इथे हे फोटोज वगैरे आहेत. तर काय ना काय छोट्या मोठ्या गोष्टी मित्रांनो इकडे आहेतच. काही शॉपिंग करायची म्हटलं तर हे पण इथे आहेत. बॅग्स वगैरे साईडला लावायचे. हे त्यांचं खेळ चालू आहे बघा. आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणतात डोंबाऱ्याचा खेळ, त्यातला प्रकार आहे हा. तर खेळ पण चालू इकडे. आपण मित्रांनो इकडे एका धाब्यावरती जेवायला आलेलो आहे. बघा हा धाबा आहे इकडे. आणि आता धाब्यावरती आपण फूड ऑर्डर करणार आहे. त्या धाब्याचं नाव आहे पाठक धाबा. तर बघूया पाठक धाब्यावरती काय जेवण मिळतं ते. हे बघा इथं पुढे मेनू कार्ड आहे. इकडे प्लेन पराठा, आलू तंदूर वगैरे वगैरे बरेचसे आयटम्स आहेत. तर बघूया आता काय ते खायचं आणि काय ऑर्डर करायचे होते. बरेचसे गाड्या वगैरे बाहेर थांबलेल्या आहेत. चला बघूया काय आपण ऑर्डर करणार ते. मिस्सी रोटी मागवलेली आहे, दाल फ्राय मागवलेली आहे, भाजी मागवलेली आहे बघा सर्वांनी आम्ही. आणि एकत्र जेवायला धाब्यावरती जेवण ऑर्डर केलेलं आहे सर्वांनी. मिस्सी रोटी आणि पनीर, ह्याची भाजी, पनीर नाही सॉरी बटरची भाजी एक नंबर आहे.